जगात भारी कोल्हापुरी असं म्हणतात ना, ते अगदी खरं आहे. कारण कोल्हापुरामध्ये बऱ्याच गोष्टी अशा युनिक आणि स्पेशल आहेत. इथली खाद्यसंस्कृती तर विचारायलाच नको, इतकी जबरदस्त आहे. काही रेसिपीसुद्धा खूप युनिक आहे, पारंपरिक आहे. तर त्यापैकीच आज एक रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. ते म्हणजे कोल्हापुरी झणझणीत मसाला. तर तांबडा रस्सा असू दे, चिकन असू दे, मटण, मिसळ किंवा अगदी सिंपल पद्धतीने केलेलं भरलं वांगं, हे बनवताना जर आपण हा कोल्हापुरी मसाला यामध्ये घातला ना, तर इतर काहीही पदार्थ यामध्ये घालायची गरज पडत नाही. इतका चविष्ट पदार्थ आपल्याकडून बनतो. तर हा व्हिडिओ खूप माहितीपूर्ण आणि इंटरेस्टिंग होणार आहे. तर व्हिडिओ थोडा मोठा आहे, परंतु व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. कारण आपण साठवणीचा वर्षभराचा मसाला करणार आहोत. या मसाल्यामध्ये मी जवळपास 35 पदार्थ वापरलेले आहे. तर खूप साऱ्या टिप्सचा हा व्हिडिओ बनवलेला आहे. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा जास्तीत जास्त, आणि चॅनलला सबस्क्राईब करा. चला, अशा पद्धतीने मी सगळी बेसिक तयारी करून ठेवलेली आहे. जे मसाले लागतात ते सगळे मी काढून घेतलेले आहे. आणि पूर्वतयारी म्हणून मी इथे कोथिंबीर निवडून धुवून स्वच्छ करून घेतलेली आहे. कांदा कापून थोडासा उन्हामध्ये सुकवून घेतलेला आहे. तर चला आपण सुरुवात करूया व्हिडिओला. सगळ्यात आधी इथे मी धने घेतले आहे. 1/2 किलो धने आपल्याला घ्यायचे आहे. तर मी इथे देशी धने वापरलेले आहे, कारण देशी धन्यांची चव खूप छान असते. पूर्ण 1 जुडी कोथिंबीर घेतलेली आहे. धुवून घरामध्येच फॅनखाली 2 तास वाळून घेतलेली आहे. त्यानंतर इथे मी कांदा घेतलेला आहे. तर कांदा 1 किलो घेतला आहे. आपल्याला 1 किलो मिरचीचा मसाला करायचा आहे, तर त्याच्यासाठी मी इथे 1 किलो कांदा घेतला आहे. हा सुद्धा 2 तास उन्हामध्ये वाळवलेला आहे. संपूर्ण वाळलेला नाही आहे, तरी अशा पद्धतीने वाळवला तरी चालतो. तर खोबरं 1/2 किलो घेतलेलं आहे. खोबऱ्याचे स्लाइस करून घेतले आहे. तमालपत्र 20 ग्राम घेतलं आहे. दगडफूल 10 ग्राम. सगळ्या पदार्थाचं मी इथे वजन तुम्हाला सांगते. लवंग 10 ग्राम घेतली आहे. त्यानंतर रामपत्री घेतले आहे 10 ग्राम. तर आपल्या जवळपासच्या दुकानामध्ये जिथे मसाले चांगले मिळतात तिथून हे तुम्ही घेऊ शकतात. मिरे घेतले आहे 10 ग्राम. शिरफळ, जे की आपण माशाच्या आमटीमध्ये वापरतो, ते 10 ग्राम घेतलं आहे. हिंग घेतला आहे, खडा हिंग घेतला आहे, तर तो 10 ग्राम घेतला आहे. त्यानंतर एक जायफळ घेतलं आहे. बदाम फूल 10 ग्राम. मसाला वेलदोडे 10 ग्राम घेतले आहे. यानंतर हे जावित्री आहे, याला जायपत्रीसुद्धा म्हणतात, 10 ग्राम घेतली आहे. यानंतर शहाजिरे घेतले आहे 10 ग्राम. यानंतर मसाला वेलदोडे 10 ग्राम. नाकेश्वर घेतला आहे 10 ग्राम. बऱ्याच जणांना नाकेश्वर काय आहे हे माहीत नाही, म्हणून झूम करून दाखवते. हिरवे वेलदोडे घेतले आहे 10 ग्राम. यानंतर खसखस घेतली आहे 20 ग्राम. हळकुंड घेतली आहे. हळकुंड अशी मी फोडून घेतली आहे. हळकुंड 50 ग्राम घेतली आहे. दालचिनी 10 ग्राम घेतली आहे. दालचिनी ही अशी वापरा. त्यानंतर ओवा घेतला आहे मी 50 ग्राम. जिरे 125 ग्राम. तीळ घेतली आहे 125 ग्राम. यानंतर बडीशोप 50 ग्राम. छान फ्लेवर येतो बडीशोपनी, त्यामुळे बडीशोप घालाच. मेथी घेतली आहे इथे 50 ग्राम. यानंतर मोहरी आहे 50 ग्राम. यानंतर ही सुंठ आहे, अशा पद्धतीने मी थोडीशी कुटून घेतलेली आहे, ती 50 ग्राम घेतली आहे. आणि 300 ग्राम तेल घेतलं आहे. तेल तुम्ही 50-100 ग्राम थोडंसं वाढवलं तरी चालेल. आलं घेतलं आहे 125 ग्राम. हे तुकडे करून थोड्या वेळ उन्हामध्ये सुकवलं आहे. 1/2 किलो लसूण घेतला आहे. देशी लसूण जर तुमच्याकडे असेल तर नक्की वापरा. यानंतर इथे मी मिरचीच्या ऐवजी मिरची पावडर घेतली आहे. तर ही शंकेश्वरी व देशी मिरचीची पावडर आहे. ही अर्धा किलो आहे दोन्ही मिळून. आणि रंगासाठी मी काश्मीरी आणि बेडगी मिरची घेतली आहे, ती दोन्ही मिळून अर्धा किलो आहे. जाड मीठ घ्यायचं आहे आपल्याला अर्धा किलो. इथे जाड मीठच वापरायचं आहे. चला सुरुवात करूया. तर सगळ्यात आधी इथे मी धने भाजून घेते. लो फ्लेमवरती आपल्याला धने भाजून घ्यायचे आहे. धने भाजताना गॅस मोठा करायचा नाही आहे. फ्लेवर रिलीज होईपर्यंत मंद आचेवरती छान प्रकारे भाजायचे आहे. यानंतर जिरे भाजून घेऊयात. हे पदार्थ आपल्याला कोरडेच भाजायचे आहे, इथे तेल घालायचं नाही आहे. तेल आपण खूप पण वापरणार नाही आहे, नाहीतर कुटताना जेव्हा आपण मसाला कुटतो तेव्हा मसाल्याचे पदार्थ व्यवस्थित कुटले जात नाही. यानंतर ओवा घेतला, तोही आपण थोडासा भाजून घ्यायचा आहे.
व्हिडिओ खूप मोठा होईल म्हणून मी थोडंसं फास्ट फॉरवर्ड करत आहे। यानंतर थोड्याशा तेलामध्ये मेथ्या घालून घ्यायच्या आहे। अशा पद्धतीने मेथ्या व्यवस्थित भाजून घ्यायच्या। अर्धवट भाजून झाल्यावरती तिथेच मी थोडंसं तेल घालून आता इथे मोहरी घालून घेत आहे। मोहरी तडतडायला लागली की त्याचा रंग बदलतो। यानंतर यामध्येच मी शहाजिरे घालून घेतलं आहे। आता बडीशोप घालून घेत आहे। आता हे सगळे पदार्थ मी एकाच वेळी भाजते म्हणजे आपला वेळ पण वाचेल आणि सगळेच पदार्थ व्यवस्थित भाजले जाईल। भाजलेले पदार्थ मी सगळे एकत्रच काढून घेते। त्याच कढईत परत थोडं तेल घालून इथे आपण बदाम फूल घालून घ्यायचं आहे। डायरेक्टली जास्त तेलामध्ये न तळता इथं मी थोडं तेल वापरून सगळे पदार्थ तळून घेत आहे। जर जास्त तेलामध्ये आपण जर तळलं तर एकदम जळून जाऊ शकतं, म्हणून मी थोडं तेलामध्ये मी सगळे पदार्थ, सगळे मसाल्याचे पदार्थ मी थोडे तळून घेत आहे। तर इथे मी मोठी विलायची आणि त्यानंतर ही वेलची, याला वेलदोडा पण म्हणतात, तर हे व्यवस्थित भाजून घेते। यानंतर जावित्री व रामपत्री हे दोन्ही एकत्रच एकाच वेळी भाजलं तरी चालेल। थोड्याशा तेलामध्ये आपण हे भाजून घेऊयात। यानंतर परत थोड्याशा तेलामध्ये मी थोडे मिरे घालून घेतले। मिरे थोडेसे होत आले की आपण यामध्ये आता लवंग घालून घेऊयात। इथे अगदी सेपरेट भाजायच्या ऐवजी मी एकत्र कॉम्बिनेशन करत आहे। ज्या पदार्थांना जितका भाजायला वेळ लागतो त्यानुसार नाकेश्वर घालून घेतलंय, चिरफळ घालून घेतलंय। हे चारही पदार्थ मी एका सोबतच भाजलेले आहेत। बघा, अगदी कमी तेल वापरले आपण, फार पण तेल इथे वापरायचं नाही, नाहीतर मग मसाल्याची फाईन पावडर होत नाही। परत थोड्याशा तेलामध्ये आपण इथे दालचिनी घालून परत ती फ्राय करून घेत आहोत। यानंतर थोड्याशा तेलामध्ये सुंठ जी आपण ठेचून घेतलेली होती ती परत इथे परतून घेत आहोत। सुंठ भाजून झाल्यानंतर आपण इथे दगडफूल भाजून घेणार आहोत। दगडफूल भाजताना ती करपणार नाही याची काळजी घ्या, कारण ते पातळ असा लेयर असतो, कागदासारखा लेयर असतो तो। यानंतर जो खडा हिंग घेतला होता थोडासा कुटून घेते मी। खडा हिंगच मसाला करताना वापरा, कारण त्याची जो सुगंध असतो तो खूप छान असतो। व हे जे जायफळ आहे ते सुद्धा थोडंसं कुटून घेते मी। दोन्ही सोबतच मी कढईमध्ये परतून घेते। बघा हिंग कसा फुलतोय, मस्त सुगंध सुद्धा येत आहे। यानंतर हे तमालपत्र थोड्याशा तेलामध्ये परत भाजून घेऊया। तुम्हाला हवं तर तमालपत्राचे असे तुकडे करून सुद्धा तुम्ही भाजून घेऊ शकतात, तशी गरज पडत नाही। थोडंसं तेल घालून मी हे भाजून घेतलं आहे। परत एकदा मी कढईमध्ये थोडंसं तेल घालून जी हळकुंड होती, जी मी ठेचून घेतली होती, तुकडे करून घेतले होते, तर ते परतून घेऊयात। हळकुंडला छान रंग सुटला आहे। यानंतर त्याच कढईमध्ये आता खोबरं घालून घेऊयात। खोबरं भाजताना एकाच वेळी सगळं तेल घालत नाहीये मी, लागेल तसं थोडं तेल घालून घेत आहे व खोबरं खरपूस भाजून घेत आहे। बघा किती छान रंग आलाय। खोबऱ्याला सुद्धा स्वतःचं तेल सुटतं, त्यामुळे खूप तेल इथे मी घालत नाहीये। आता या कढईमध्ये मी तीळ घालून घेते। तीळ भाजताना तेल घातलेलं नाहीये। तीळ भाजत आले की यामध्येच आपण खसखस घालून घेऊया, म्हणजे तीळ गरम असतानाच खसखस घातली तर खसखस पण व्यवस्थित भाजली जाईल। हे काढून घेतल्यानंतर सगळ्यात शेवटी आपण काय करायचं, आपलं मीठ आहे ना तर ते सुद्धा भाजून घ्यायचं आहे। आता इथे महत्त्वाची टिप म्हणजे आपला मसाला वर्षभर टिकण्यासाठी मीठ नक्की भाजून घ्या, त्यातलं मॉइश्चर पूर्ण निघून गेलं पाहिजे। भाजून घेतल्यानंतर थोडंसं मीठ पसरून ठेवा म्हणजे ते थंड होईल। नंतर थोडं जास्त तेल घालून मी हा जो ठेचलेला लसूण होता तो तळून घेतलेला आहे। बघा अशा पद्धतीने कुरकुरीत लसूण आपला तळून झालेला आहे, त्याच्यातलं संपूर्ण मॉइश्चर निघून गेलेलं आहे। त्याच पद्धतीने आलं सुद्धा आपल्याला तळून घ्यायचं आहे। सगळ्यात महत्त्वाची टिप म्हणजे वर्षभर मसाला आपण इथं साठवून ठेवणार आहोत, वापरणार आहोत, तर कुठलाही पदार्थामध्ये ते पाणी किंवा मॉइश्चर राहता कामा नये।
म्हणून ते मी तळून घेत आहे। आता इथे कोथिंबीरसुद्धा मी व्यवस्थित तळून घेतली आहे। कोथिंबीर थोडीशी ओली असते म्हणून तळताना थोडीशी काळजी घ्या। पटकन कढईवर झाकण ठेवा जेव्हा तुम्ही कोथिंबीर तेलामध्ये टाकाल। कोथिंबीरनी छान असा दाटसरपणासुद्धा येतो आपल्या मसाल्याच्या भाजींना। तर ही कोथिंबीर काढून घेत आहे। यानंतर उरलेल्या तेलामध्ये आपण जो 1 किलो कांदा बारीक कापलेला होता तो तळून घ्यायचा आहे। कांदा तळताना थोडासा वेळ जास्त लागतो, 10 ते 15 मिनिटं वेळ लागणार आहे कांदा तळायला। छान कांदा लाल रंगावर तळून झाल्यानंतर बघा अशा पद्धतीने तळून घ्या। हा तेल निथळून साईडला काढून घेऊया। बऱ्याच भागामध्ये जो मसाला बनवला जातो त्यात कांदा, आलं, लसूण आणि कोथिंबीर या 4 गोष्टी घातल्या जात नाही, पण कोल्हापूर साईडला जो मसाला बनवला जातो त्यामध्ये हे पदार्थ नक्की घालतात। तर आता खसखस आणि तीळ आपल्याला मिक्सरमध्ये घरीच बारीक करून घ्यायची आहे। बघा अशा पद्धतीने। आता हे एका डब्यामध्ये मी काढून घेते। यानंतर आपलं तळलेलं खोबरं सुद्धा मिक्सरच्या भांड्यामध्ये व्यवस्थित तेल सुटेपर्यंत बारीक करून घ्यायचं आहे। ही खोबऱ्याची पेस्ट आता आपण या तिळाच्या पावडरमध्ये घालून घेऊया। आता यानंतर जे लसूण, त्यानंतर आलं आणि कोथिंबीर तळलेलं होतं हे सुद्धा मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया। अशा पद्धतीने बारीक झालेलं आहे। हे सगळं एकत्रच आपल्याला मिक्स करायचं आहे। यानंतर तळलेला कांदा सुद्धा मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचा आहे। हे सगळं मिश्रण आपल्याला एकत्र करायचं आहे। कांदा तळलेलं जे तेल होतं ते सुद्धा आपल्याला इथे या पेस्टमध्ये मिक्स करायचं आहे। तेलाचं प्रमाण 50 ते 100 ग्राम तुम्ही वाढवलं तरी काही हरकत नाही। एका घमेल्यामध्ये मी घालून हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेत आहे। आता आपली ही पेस्ट रेडी आहे, ती डब्यात घालून घेते कारण हे सगळं आम्ही डंकावर जाऊन कुटून घेणार आहे। तर इथे आपला मसाला रेडी आहे। मिरची पावडर म्हणाल तर इथे 2 पॅकेट तुम्हाला दिसत आहे अर्धा किलोचे। पहिलं आहे शंकेश्वरी आणि देशी मिक्स, त्यानंतर दुसरं आहे काश्मीरी आणि बेडगीचं। तर शंकेश्वरी आणि देशी जी मिरची आहे तर ही चवीसाठी वापरली जाते आणि त्यानंतर रंगासाठी काश्मीरी आणि बेडगी ही ओली पेस्टसुद्धा रेडी आहे। तर आता हे सगळं घेऊन मी डंकामध्ये कुटून आणते। मिरची कांडप यंत्र असतं ना आपल्या भागामध्ये, तिथे जाऊन या पद्धतीने हे मसाले कुटून घ्यायचे। सगळ्यात आधी ड्राय मसाले इथे कुटले जातात, त्यानंतर यामध्ये मिरची टाकून कुटतात। तर मिरचीच्या ऐवजी इथे मी मिरची पावडर आणलेली डायरेक्ट। तर मिरची पावडर घालून कुटली, त्यानंतर ओला मसाला त्यामध्ये घालून ते जे मिरची कुटून देणारे असतात ना ते यामध्ये मिक्स करून देतात। तर ओला मसाला पण या मिरची पावडर आणि जो मसाला होता त्या पावडरमध्ये मिक्स करून ते डंकामध्ये चांगलं कुटून देतात, त्यामुळे त्यातलं तेलसुद्धा अजून रिलीज व्हायला लागतं। तर अशा पद्धतीने आपला मसाला तयार झालेला आहे। तर 1 किलो मिरचीचा मसाला बनवण्यासाठी काय काय साहित्य लागतं याची लिस्ट मी व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला दिलेली आहे। त्यासोबतच डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा मी लिस्ट देत आहे। तर बघा किती छान रंग आलेला आहे आणि खरंच ह्याचा चवसुद्धा खूप जबरदस्त आहे। हा मसाला वापरून जेव्हा तुम्ही नॉनव्हेज करणार स्पेशली तेव्हा खूप जबरदस्त अशी चव येते। त्याचबरोबर मिसळसुद्धा याची खूप छान होते। तर शेवटी घरी बनवलेल्या मसाल्यांच्या भाज्या खाण्यामध्ये जे समाधान आहे ना तर ते विकतच्या मसाले खाण्यात अजिबात नाही। तर अशा पद्धतीने काचेच्या बरणीमध्ये किंवा चिनी मातीच्या बरणीमध्ये हा मसाला स्टोअर करून ठेवा। आणि महत्त्वाचं म्हणजे जेव्हा मसाला आपल्याला वापरायचा आहे तेव्हा अगदी कोरडा चमचा या मसाल्याच्या बरणीमध्ये घालून मसाला काढा। ओला हात लागून देऊ नका, म्हणजे आपला मसाला वर्षभर व्यवस्थित टिकेल। व्हिडिओ आवडल्यास लाईक नक्की करा।